देशातील खरी परिस्थिती समजून घेण्याची आपणा सर्वांना गरज आहे। देशातील परिस्थिती दिवसेंदिवस नियंत्रणाबाहेर जाते। सरकार काहीही करत नाही, प्रभावी पावलं उचलत नाही। प्रत्येक पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सीवर लांब रांगा दिसतात। खरी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे असे आरोप करत विरोधकांनी शुक्रवारी सकाळी संसद भवन परिसरात गॅस पुरवठा निदर्शनं केलीत। यावर सत्ताधाऱ्यांकडून विरोधक अफवा पसरवण्याचं काम करत असून देशातील जनता त्यांना माफ करणार नाही असा बचावात्मक पवित्रा घेण्यात आलाय। पाहूयात। नाम नरेंदर, काम सरेंडर। विरोधकांची संसदेत घोषणेबाजी। गॅस तुटवड्यावर संसदेत विरोधक आक्रमक। विरोधक अफवा पसरवतायत, सत्ताधाऱ्यांचा आरोप। आखाती युद्ध परिस्थितीची तीव्रता गेल्या काही दिवसात भारतात जाणवू लागली। युद्धाचा सर्वाधिक मोठा फटका गॅस आणि इंधन पुरवठ्यावर झाला। देशभरातील अनेक मोठ्या शहरात सुरुवातीला पुरवठ्याअभावी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला। त्याचा मोठा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला। अनेक हॉटेल मालकांनी त्यांची हॉटेल्स बंद करण्याचा व मर्यादित खाद्यपदार्थ विकण्याचा निर्णय घेतला। अनेकांनी थेट लाकडं पेटवून चुलीवर खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली। गेल्या 3 दिवसात घरगुती गॅस सिलेंडर्सवरही त्याचा परिणाम जाणवला। गॅससाठी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसलं। या गंभीर परिस्थितीच्या विरोधात विरोधकांनी आज संसदेच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शनं केली। जनता जानती है कितने आसान है या कितना कठिन है एलपीजी खरीदने के लिए। हम तो सुन रहे हैं हर जगह से कि लंबे लाइन है सिलेंडर के लिए, कि दाम भी बढ़ गया 60 रुपया। देखिए, बात यह है कि जो हमारे लोग महसूस कर रहे हैं उनको ही बोलना, हमें बोलने या किसी और का जवाब देने में कोई फर्क नहीं पड़ता ना। अंत में जो लोग के अनुभव है उनको ही जानना। भारताचे परराष्ट्र धोरण किती एकतर्फी झालंय असा थेट आरोप पी चिदंबरम यांनी केला। भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणचा निषेध करणारा ठराव मांडला, मात्र आपल्याला अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध एकही शब्द काढता आला नाही असं सांगत पी चिदंबरम यांनी देशाच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली। देशातील सध्याच्या परिस्थितीवर संजय राऊत यांनी सरकारला फटकारलं। गॅस सिलेंडरबाबत सरकार खोटं बोलतंय। प्रधानमंत्री सांगतात एलपीजी सिलेंडरचा तुटवडा नाही, सर्व काही ठीकठाक आहे। पेट्रोलियम मंत्री देखील तेच बोलतात। पण प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या प्रचारातून सुट्टी घेऊन जरा बाहेरची परिस्थिती बघावी। नोटबंदीनंतर आता पुन्हा तुम्ही लोकांना रांगेत उभं केलंय आणि तुम्ही म्हणता की सर्व काही ठीकठाक आहे। तुमच्या घरात सर्व काही ठीक असेल, पण सामान्यांच्या घरात नाही। तुमच्या घरी इस्रायल किंवा अमेरिकेकडून सिलेंडर येत असेल, सामान्य कुटुंब, छोटे व्यावसायिक यांच्याकडची चूल मात्र पेटत नाहीये, जेवण बनत नाहीये, अशी जोरदार टीका संजय राऊतांनी केली। आपके घर में ठीक ठाक होगा या आपको इजराइल से या प्रेसिडेंट ट्रम्प से एलपीजी आता होगा आपके लोगों को, लेकिन इस देश की जो सामान्य जनता है, इस देश के छोटे छोटे जो उद्योजक है, होटल रेस्टोरेंट्स वाले हैं या छोटे छोटे जो माइक्रो इंडस्ट्री वाले हैं, वो तो पूरी फैक्ट्रियाँ, पूरी कंपनियाँ बंद पड़ रही है और लोग बेरोजगार भी हो रहे हैं। देशभरातील गॅस टंचाईचे परिणाम विधानसभेतही उमटले। नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह काँग्रेस आमदारांनी सरेंडर दे सिलेंडर असा नारा देत हातात गॅस सिलेंडरचे पोस्टर घेऊन निदर्शनं केली। सगळी भयानक परिस्थिती जी आहे, या भयानक परिस्थितीला सरकारला लक्षात आणून देण्यासाठी हा जो देशाचे प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं अमेरिकेला सरेंडर झालेत आणि इराणनी सगळे दारं आपले या पेट्रोलियम आणि गॅसमध्ये बंद केलेत, त्याबद्दलचा परिणाम लोकांना भोगावा लागतात। तो आवाज लोकांचा घेऊन आम्ही इथं आलेलो। तो आज परिस्थिति हुई है, इसके लिए ये लोग जिम्मेदार है, सेंट्रल गवर्नमेंट जिम्मेदार है। हमारे सरेंडर जो देश के प्रधानमंत्री नरेंद्र है वो सरेंडर हो चुके हैं। ये हालात देश में बनी है, इसीलिए आज कांग्रेस के ओर से पूरे महाराष्ट्र में हर जिले में, हर तालुका प्लेस पर आंदोलन हुआ।
विरोधकांच्या निदर्शनावर संसदेत आणि राज्यात सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केला. विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप करत आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा पलटवार सरकारच्या वतीने करण्यात आला. का अगर नेता नहीं सुधरता है तो इसका एमपी भी नहीं सुधर रहे हैं. इतना इनडिसिप्लिन काम करते हैं. उनका नेता ही वहाँ गिलास थाली लेकर के नाटक कर रहे हैं. इनको नहीं मालूम जनता इतना नाराज है ऐसा हरकतों से, इसलिए तो आप लोग सत्ता में नहीं आ सकते हैं. ऐसा आप लोगों का कारनामा, इस तरह का आप लोगों ने जो प्रदर्शित किया है कभी माफ नहीं करेंगे. वो वोकेशनल लीडर ऑफ प्रोपगंडा हैं और पिकनिक मनाना उनका मुख्य उद्देश्य है, मुख्य काम है. इसलिए पिकनिक मनाने वाले को पूरी देश पहचानती है, जिसको कि गरीबों के बारे में चिंता नहीं है. कलावती कहाँ चली गई, लीलावती कहाँ चली गई, और अब ये जो है चाय की चुस्की और टोस्ट खाते हुए आपको नहीं लगता शर्म आनी चाहिए? देशात एलपीजी टंचाईचा मुद्दा गंभीर होत असताना पंतप्रधान लोकसभेत येऊन या विषयावर बोलण्यास तयार नाही. पंतप्रधान देशाला घाबरू नका असं सांगत असले तरी ते स्वतःच घाबरले. अमेरिकेत अदानी प्रकरण आणि एप्स्टीन फाईल्स यामुळे पंतप्रधान दबावाखाली आहेत असाही आरोप त्यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसू नये, गॅस वितरण वेळेत झालं पाहिजे, यासाठी केंद्र सरकारकडनं प्रयत्न सुरू आहेत. युद्ध पातळीवर सगळे पर्याय निवडले जातात. असं असताना संजय राऊत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं पाप करतायत आणि लोकांना पॅनिक निर्माणता झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतायत. मोदींच्या संशोधनानुसार अदानींनी गटार गॅसवर गुंतवणूक करावी आणि त्याला मोदी गॅस असं नाव द्यावं अशी टीका संजय राऊतांनी केली. त्याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं. देशाची प्रगती पाहून राऊतांची पोटदुखी वाढली आहे. राऊतांच्या पोटातील गॅसला नाव द्यायचं असेल तर संजय राजाराम राऊत गॅस द्या, देश पुढे जातोय. म्हणूनच विरोधकांचा राजकीय गॅस वाढलाय अशा शब्दात बन यांनी पलटवार केला. गटर से गैस निर्माण करो और आपके घर की चूल्हा या आपके उद्योग व्यवसाय चलाइए. तो अंबानी, अडानी, टाटा, बिरला, ये बड़े बड़े जो उद्योगपति हैं, उसने मोदी जी की बात सुनकर अब ये क्षेत्र में इन्वेस्टमेंट गटर गैस और उसको नाम दे दो मोदी गैस सेंटर. संजय राऊत यांचं पोट दुखतंय, संजय राऊत यांना अपचन होतंय, त्यामुळं संजय राऊत यांना गॅसचा त्रास झालाय. त्यामुळं संजय राऊत यांनी बाटल्यावर बसावं आणि ते गॅस भरून द्यावा आणि त्या गॅसला संजय राजाराम राऊत असं नाव देऊन तो गॅस मातोश्री आणि इतर उबाटा गटाच्या नेत्यांकडे वितरित केला जावा. पंतप्रधान देशाला घाबरू नका असं सांगत असले तरी ते स्वतःच घाबरले. अमेरिकेत अदानी प्रकरण आणि एप्स्टीन फाईल्स यामुळे पंतप्रधान मोदी दबावाखाली आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी गुरुवारी संसदेत केला होता. यानंतर विरोधक गॅस पुरवठ्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. There is no need to panic, but PM himself is panicked for completely different reasons, right? So he is himself panicked. He's panicked because of Epstein. He's panicked because of Adani case. He's not able to come inside the house. You saw yesterday the Prime Minister's chair खाली पड़ी थी, अंदर नहीं पा रहे हैं. तो देश को कह रहे पैनिक मत करो, अपने आप पैनिक हैं. गॅस आणि इंधनाच्या तुटवड्यासंदर्भात सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात असलं तरी लोकांना गॅस वेळेवर मिळत नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. व्यावसायिक सिलेंडर्स न मिळाल्यानं हॉटेल व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला हे नाकारता येणार नाही. याबाबत सरकार केवळ कागदी घोडे नाचवत असलं, प्रत्यक्षात लोकांना गॅस मिळत नसल्यानं त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. टंचाईची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने एस्मा लागू केला होता, तरीही काळा बाजाराच्या काही घटना घडल्या. या संपूर्ण परिस्थितीचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आणि त्यावर तातडीची उपाययोजना करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.